जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 28. दत्त जयंती. माणिकनगरला वसाहत झाल्यानंतर तेथे निरनिराळे उत्सव उल्हासाने साजरे होऊ लागले. प्रत्येक सणाला अनुसरून दरबार समारंभ होऊ लागले. रामनवमी, श्रीकृष्ण जन्म, महाशिवरात्र, 10 दिवसांचा गणेशोत्सव अशा प्रकारे वर्षभर सर्व उत्सव साजरे केले जात. दत्त जयंती हा माणिकनगरमधला सर्वात मोठा उत्सव होता. मुसलमानांसकट सर्व धर्मांचे लोक यात भाग घेत असत. उत्सवाच्या खूप आधीपासून तयारी सुरू होत असे. विठ्ठलराव तालुकदार व त्यांच्या हाताखालील सर्व अंमलदार या उत्सवासाठी अंगमेहनत करत असत. भंडारखान्यात हजारो लोकांसाठी अन्न शिजेल इतकी मोठी भांडी तयार ठेवलेली असत. हा उत्सव पाहायला मिळणे हेही भाग्यच होते. दत्त जयंतीनिमित्त पौर्णिमेच्या दिवशी प्रभूंच्या घरी मोठा भंडारा होत असे. त्या दिवशी सुमारे 30-40 हजार पात्रांचे भोजन होत असे. प्रभूंच्या शिष्यगणातील रामचंद्र सोलापूरकर, ज्यांनी नंतर प्रभुचरित्रही लिहिले, त्यांनी आपल्या माणिकनगरमधील पहिल्या दत्तोत्सवाचे वर्णन केले आहे. त्र्यंबकेश्वरला रामचंद्रबुवांच्या घरी 10 दिवसांचा दत्तोत्सव साजरा केला जात असे. रोज 11 ब्राह्मणांचा अभिषेक, गुरुचरित्राचे पारायण, ब्राह्मण भोजन, कथाकीर्तन वगैरे होत असे. दत्त जन्माच्या दुसऱ्या दिवशी मोठा भंडारा होत असे. परंतु 4 महिन्यांपूर्वी रामचंद्रबुवा प्रभूंजवळ राहायला आले होते. त्यामुळे यावेळी दत्तोत्सवाची तयारी करणे जरा कठीण होते. उत्सवाचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. रामचंद्रबुवांना काळजी वाटू लागली की यावर्षी आपला दत्तोत्सव कसा काय होणार. इतक्यात प्रभूंनी त्यांना हाक मारून बोलवले. मग त्यांनी बाप्पाचार्य व दयादास कारभारी यांना आज्ञा केली की उद्यापासून नाशिककरच्या घरी दत्तोत्सव आहे. त्यासाठी रोजच्या अभिषेकासाठी 11 ब्राह्मण, गुरुचरित्राच्या पारायणासाठी 1 आणि तुळशी वाहण्यासाठी 1 अशी 13 ब्राह्मणांची नेमणूक करावी. तसेच रोज 300 पानांचा पूर्णावरणाचा सरंजाम असे 9-10 दिवसांचे साहित्य यांच्या बिराडी पाठवून कोठी लावून द्यावी. लागतील ती भांडी, कुंडी व चीज वस्तू द्यावी. देव्हारा मांडण्यासाठी श्रीदत्त गादीजवळची जागा सुशोभित करून द्यावी. मग प्रभूंनी कारभाऱ्याकडून 300 रुपये आणून रामचंद्रबुवांना दिले आणि आज्ञा केली की ह्यातून दक्षिणा वगैरे वरचा किरकोळ खर्च करावा. अशा तऱ्हेने रामचंद्रबुवांच्या 10 दिवसांच्या संपूर्ण उत्सवाची उत्तम व्यवस्था प्रभूंनी 4 घटकेत लावून दिली. रामचंद्रबुवांचा दत्तोत्सव थाटात साजरा झाला. 9 दिवस कथाकीर्तने, मंत्रजागराचा वेदघोष, ब्राह्मण भोजने वगैरे झाले. दत्त जन्माच्या दिवशी हजारो लोकांची गर्दी झाली. कीर्तनाच्या वेळी प्रभू महाराज स्वतः उपस्थित राहून गादीवर विराजमान झाले. दत्त जन्माच्या दुसऱ्या दिवशी रामचंद्रबुवांकडे मोठा भंडारा व्हायचा होता. पण त्या दिवशी त्यांच्याकडे प्रभूंकडून स्वयंपाकाची व्यवस्था नाही की कसली तयारी नाही. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. 9 दिवसांपर्यंत प्रभूंनी रोज 300-400 पानांचा बंदोबस्त ठेवला होता आणि आजचा शेवटचा दिवस भंडाऱ्याचा असून आपल्याकडे सर्वच शून्य कसे अशा काळजीत ते होते. इतक्यात प्रभूंकडे मोठी पंगत बसण्याची तयारी झाली. ब्राह्मण भोजनासाठी मोठ्या संख्येने ब्राह्मण आमंत्रित केले होते. तसेच इतर जनसमुदायही भोजनासाठी आमंत्रित केला होता. भंडारखान्यात 150 आचारी स्वयंपाक करत होते. 200 वाढपी पात्रे वाढणे वगैरे कामात गुंतले होते. पोळ्यांचे तर पर्वतप्राय ढीग तयार झाले होते. चोहोकडे रांगोळ्यांच्या ओळी काढून त्यामध्ये पात्रे मांडली होती. पुरुषांच्या व स्त्रियांच्या पंक्ती वेगवेगळ्या होत्या. चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, पोळ्या, वडे, आमटी, भात इत्यादी वाढायला घेतले होते. जो तो आपापले धान्नीत होता. हा सर्व प्रकार रामचंद्रबुवा स्तंभित होऊन पाहत होते. इतक्यात गादीजवळ नैवेद्य वैश्वदेवाची तयारी होऊन आरतीची वेळ झाली. प्रभूंच्या आज्ञेवरून सोवळ्यात असलेले उपाध्यबुवा हातात पंचपात्री घेऊन आले आणि घाईघाईने रामचंद्रबुवांना घेऊन गेले. मग प्रभूंनी उपाध्यायबुवांना आज्ञा केली की आज नैवेद्य वैश्वदेव नाशिककरांच्या हाताने करवून उदकही त्यांच्याच हाताने सोडवावे. तेव्हा सगळ्या मंडळींना मोठे आश्चर्य वाटले. मग नैवेद्य वैश्वदेव होऊन
पंक्ती वाढणे झाल्यानंतर रामचंद्रबुवांच्या हस्ते मोठ्या गजरात गादीची व प्रभूंची आरती झाली. झांजा, टाळ, मृदुंग, शंख, नगारखाने इत्यादी वाद्यगजर झाला. ब्राह्मण भोजनाच्या पात्रांचे उदकही प्रभूंनी रामचंद्रबुवांच्याच हाताने सोडवले. प्रभूंनी आपल्याला दिलेला सन्मान बघून कृतज्ञतेने रामचंद्रबुवांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. प्रभूंनी आपल्या घरच्या दत्तोत्सवासाठी एवढा मोठा ब्राह्मण भोजन समारोह ठेवलेला बघून ते धन्य झाले. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.